कसं काय मंडळी, तर आज आम्ही बाहेर नाश्ता करून आज दिवसाची सुरुवात करणार आहोत. अवधूतने मला शिवाजी उद्यानपाशी असणारा हजारे ब्रेडवाडा इथं नेलतं. तिथला ब्रेडवाडा इतका उत्कृष्ट होता. हा तोंडाला पाणी सुटलं होतं बघूनच. मग तिथला ब्रेडवाडा खाऊन अवधूतनं म्हटलं चहा तर बनतंच. मग अवधूतनं सरळ गांधी चौकात नेलं. तिथं हरमन चायवाला होता. तिथं आम्ही चहा घेतला आणि थेट गेलो बस स्टॉपवरती, कारण तिथं आम्हाला एकाला भेटायचं होतं. जाता जाता सिग्नल लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून युटर्न मारून गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांना बघता जी प्रेरणा येते, म्हणजे महाराज आहे. मग तिथून थेट आम्ही गेलो बस स्टॉपवरती. तिथून बस स्टॉपवरचं काम होतं. अवधूतला म्हटलं थेट घरी जाऊया, कारण आम्हाला दुपारचा प्लॅन होता की रामलिंगला जायचं आहे. मग स्टँडवरचं काम आटपताच आम्ही निघालो घरी. मग अवधूतला म्हटलं माझं वॉलेट खराब झालं आहे, चल वॉलेट घ्यायला जाऊ. तर अवधूतनं म्हटलं चल वेड फॅशनला नेतो तुला. तिथं गेलो आणि वॉलेट घेतला आणि थेट निघालो घरी. मग दुपारचं जेवण वगैरे करून आम्ही निघालो रामलिंगसाठी जायला हातकणंगल्यातून जावं लागतं. तर निसर्गरम्य वातावरणातून आम्ही थेट निघालो रामलिंगला. अवधूत, मी आणि बाकी आमचे शेठ लोक होते सगळेच. अभि तेवढा मिसिंग होता. अभि आणि बरेच लोक मिसिंग होते. आम्ही इथं गाडी पार्क केली आणि निघालो प्रवेशद्वारापाशी. तर इथून मंदिराची सुरुवात. हे मंदिराचं प्रवेशद्वार. इथून आतमध्ये गेलं, वातावरण बघतो इतकं भारी होतं. मला खूप आवडलं. हे सप्तऋषींचे 7 मठ, अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, कश्यप, वसिष्ठ, विश्वामित्र असे हे 7 मठ आहेत. आणि या मंदिराची आख्यायिका म्हणजे हे हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ एका डोंगरावर बसलेलं मंदिर आहे. या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की वनवासात जेव्हा श्री प्रभू राम होते, तेव्हा त्यांनी शंकराच्या आराधना, अभिषेक करण्यासाठी जेव्हा ते इथे आले होते, तेव्हा त्यांना पाणी मिळालं नाही, म्हणून त्यांनी बाण मारून झरे काढले. अशी या मंदिराची आख्यायिका आहे. आणखीन हे मंदिर असं एकदम गुफा टाईप आहे आणि एकदम असं छान वातावरणात आहे. आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो तर बघतोय काय इथं माकड वगैरे असे बसलेले, म्हणजे जे भक्त येतात इथं ते त्यांना काहीतरी खाऊ घालतात. तर अवधूत म्हणाला की जरा फिरून जाऊ. तर हे बघा इथं पण माकडं बसलेली. ती घाबरत नाहीत, पण ती दुसऱ्यांना भीती घालतात. अशा पोझिशनमध्ये बसलेली. हे बघा कशी पोज देऊन वगैरे बसतात, म्हणजे ह्यांना भीती तर वाटत नाहीच. त्याच्यानंतर आम्ही सगळं फिरलो, असं गोल मंदिराच्या फिरलो आणि निघालो. अवधूत म्हणाला की वरती एक अलमप्रभू तीर्थक्षेत्र आहे, तिथं जाऊ. पण रस्ता खूप किचकट होता. किचकट म्हणजे रस्ता बरोबरच नव्हता. असं वाटायला की गाडीचा टायर कधी फुटतोय की काय. मी गाडीच्या भीतीने हळूहळू येत होतो. ही बघा ही येऊन इथं थांबलेत सगळी. ही आपली मस्त गप्पा मारत इथं उभारलेत. मग गाडी पार्क केली आणि गेलो अलमप्रभू तीर्थक्षेत्राच्या द्वारावरती. ही सगळी आपली चाललेत आतमध्ये. इथलं पण वातावरण खूप छान होतं. खूपच भारी वाटत होतं मला. मग नंतर म्हणलीत चला डोंगर बघूया, तिथून व्ह्यू खूप छान दिसतोय. ही आपली चालल्यात पुढं. इथं मला होईना एवढा उन्हाचं वगैरे. मग म्हटलं जाऊया बघूया. आणि खरंच खूप भारी व्ह्यू होता तिथला. म्हणजे एकदम असं भारी वाटायला. एकदम असं खतरनाकवाली फिलिंग होती. बघा ना कसलं भारी वाटतंय. मग सगळं बघून झाल्यावरती घरी जायसाठी निघालो. तर रामलिंग मंदिरच्या असं बाजूलाच एक गार्डन असं आहे. तिथं हे एक बांबूचं घर असं बांधलेलं आहे. त्याच्या सीडी वगैरे असं म्हणजे तुटलेल्या, तरी पण ही मुलं जाऊन त्याच्यामध्ये चढली. हे सगळं झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता रील तर शूट करायला लागत्याच. मग रील शूट केली. पहिली रील शूट करता पहिल्यांदाच गंडली म्हणजे भाईगिरी स्टाईलमध्ये एकानं हात वर करायचं असते. तिथे सगळेच हात वर करत होते. आणि ओबी महाराज बघा, भारत माता की जय. प्रथमेश म्हणून मित्र आहे माझा, त्यानं ही रील शूट केल्या.
ही असं वाटेल की कुठली तरी कॉपी केल्या, पण ही भावानं आमच्या एडिट केल्या. त्याची स्वतःची गाडी आहे, ही बाईक आहे. भारी करतोय रील, एकदम खतरनाक. सगळं झाल्यावर आम्ही घरी जाते वेळी एका हॉटेलमध्ये म्हटलं नाश्ता करूया, खूप भूक लागल्या. सगळ्यांनी नाश्ता केला, वडापाव खाल्ला, खूप भारी होता आणि निघालो घरी. कारण मला रात्रीच परत कामावरती जायचं होतं, म्हणजेच गोव्याला रिटर्न जायचं होतं. तर रात्री चिकनचा बेत होता. तर भावानी कामं वाटून घेतलेली आणि मला मसाला वाटायचं काम दिलं. तर सगळं आवरल्यानंतर अभिषेक आणि शुभम मला कोल्हापूर स्टँडला सोडायला आले. कारण माझी 11:30 11:45ची ट्रॅव्हल्स होती रात्री गोव्यासाठी. तर हे दोघं भाऊ माझे मला शेवटपर्यंत बसमध्ये बसवेपर्यंत ते माझ्यासोबत होते. आणखीन मित्रो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर मला जरा सपोर्ट करा. मी असं चांगलं चांगलं काहीतरी बनवत राहीन. मला जरा असं प्रोत्साहित करा तुम्ही सगळ्यांनी. चलो फिर मिळते, बाय बाय. आणि असा माझा प्रवास संपला.